शेतकरी मित्रांनो नमस्कार. कर्जमाफीच्या यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी खूप गोंधळ उडतोय, बरोबर ना? पण आता काळजी करू नका. हे काम आपण घर बसल्या फक्त 2 मिनिटात कसं करू शकतो तेच आज आपण पाहणार आहोत. आणि हीच तर खरी अडचण आहे, नाही का? सरकारने घोषणा तर केली, पण ती माहिती प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे अनेक जण अजूनही संभ्रमातच आहेत की आपल्याला योजनेचा लाभ मिळालाय की नाही. असं होतं ना, बँकेत चक्रा मारून मारून पाय दुखायला लागतात, पण उत्तर काही मिळत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळंच सांगितलं जातं आणि आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. ही जी निराशा आहे ना, ती आम्ही समजू शकतो. पण थांबा, आत्ता काळजी करायचं काहीच कारण नाहीये. या सगळ्या त्रासावरचा उपाय तुमच्याच हातात आहे, तुमच्या मोबाईलमध्ये, आणि तोही फक्त 2 मिनिटात. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. सगळी माहिती तुमच्या मोबाईल फोनवर उपलब्ध आहे. आता बँकेच्या रांगेत उभं राहायची काहीच गरज नाही. घर बसल्या कर्जमाफीची स्थिती तपासता येतेय. तर मग चला, ही सोपी पद्धत नेमकी काय आहे ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी तयारी करावी लागेल. ही काही कागदपत्र आहेत ना, ती जवळ ठेवा, म्हणजे माहिती भरायला सोपं जाईल आणि आपला वेळही वाचेल. यातलं आधार कार्ड आणि कर्ज खाते क्रमांक तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत बरं का. ही प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे. बघा, फक्त या 6 पायऱ्या फॉलो करायच्या आहेत. मोबाईलमध्ये गुगल उघडा आणि तिथे फक्त कर्जमाफी पोर्टल असं टाईप करा. जी पहिली सरकारी वेबसाईट दिसेल तीच उघडायची. तिथे गेल्यावर तुम्हाला लाभार्थी यादी असं लिहिलेलं दिसेल, त्यावर क्लिक करा. मग फक्त तुमचा आधार नंबर किंवा कर्ज खाते नंबर टाका आणि शोधा बटणावर क्लिक करा. बस. आणि एका क्लिकवर सगळी माहिती तुमच्या डोळ्यांसमोर असेल. तुमचं नाव, तुमच्या बँकेचं नाव आणि किती रक्कम माफ झाली आहे हे सगळं स्पष्टपणे दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अचूक आणि खात्रीशीर माहिती मिळते. ठीक आहे, सगळं सोपं आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतोच. जर सगळं करून सुद्धा आपलं नावच नाही दिसलं तर? मग काय करायचं? असं होऊ शकतं की सगळं करून सुद्धा आपलं नाव यादीत सापडत नाही. मग साहजिकच आहे, टेन्शन येतं. पण घाबरून जाण्याचं किंवा निराश होण्याचं अजिबात कारण नाही. याचं एक सोपं कारण आहे. सरकार टप्प्याटप्प्याने माहितीची पडताळणी करत असतं. त्यामुळे ह्या सरकारी याद्या वेळोवेळी अपडेट होतात, म्हणजे बदलत राहतात. त्यामुळे आज तुमचं नाव दिसलं नाही तरी काही दिवसांनी परत तपासून बघा. तुमची पडताळणी पूर्ण झाली की तुमचं नाव पुढच्या यादीत नक्की येऊ शकतं. तर आता ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. ही प्रक्रिया किती सोपी आहे हे आपल्याला कळलं आहे. मग आता आपलं काम काय? ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं. जरा विचार करा, आपण तर हे शिकलो, पण आपल्यासारखेच कित्येक तरी शेतकरी बांधव असतील जे आजही माहितीसाठी बँकेत चक्रा मारत असतील. त्यांना ह्या सोप्या उपायाची किती गरज असेल, नाही का? म्हणून माझी एकच विनंती आहे, ही महत्त्वाची माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. तुमच्या ओळखीच्या प्रत्येक शेतकरी मित्राला, नातेवाईकाला नक्की पाठवा. तुमचा एक शेअर त्यांना मोठ्या त्रासातून वाचवू शकतो. चला, एकमेकांना मदत करूया.